नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता इकडे अद्वैतने त्या आजोबांना वाचवलेलं असतं। अद्वैत त्या आजोबांना विचारतो, आजोबा तुम्ही ठीक आहात ना? तर आता सुकन्या त्यांना विचारते, आजोबा तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? मी तुम्हाला पेनकिलर देऊ का? तर ते आजोबा म्हणतात, नाही नको। सुकन्या म्हणते, आजोबा काळजी घ्या। तर त्यानंतर अद्वैत म्हणू लागतो, आजोबा तुम्हाला कुठे सोडायचं आहे का? मी तुम्हाला सोडू का? तर ते म्हणतात, नाही नको, मी जाईन। अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे। असं म्हणत अद्वैत त्यांना सावरतो आणि जाण्यासाठी मार्ग दाखवतो। आता ते आजोबा तिथून निघून जातात। तर इकडे सुकन्या अद्वैतचं कौतुक करत म्हणते, बरं झालं अहो तुम्ही त्या आजोबांना सावरलं, नाहीतर एकतर त्या आजोबा पडले असते आणि त्यांना खूप त्रासही झाला असता। खरंच म्हाताऱ्या माणसांची खूप काळजी घ्यायला हवी। या वयात त्यांची दृष्टीही अंधुक होते आणि हातापायाची हाडंही ठिसूळ होतात आणि म्हणूनच त्यांना जपायला हवं। खरंच अहो तुम्ही होता म्हणून त्यांना सावरलं, नाहीतर काय झालं असतं आणि कोणी सावरलं असतं त्यांना? आजकालची पिढी अशी मिळते का? अहो तुमच्यामुळेच त्या आजोबांचा जीव वाचला आहे। माझं जाऊ द्यात, परंतु खरंच तुमचं कौतुक करायला हवं। असं म्हणत सुकन्या अगदी भरभरून अद्वैतचं कौतुक करत असते। परंतु अद्वैत कुठलं ऐकतोय? अद्वैत सुकन्याचं काही ऐकून न घेता गॉगल लावत तिथून निघून जातो। आता हे पाहिल्यानंतर सुकन्याला धक्काच बसतो। तर नेहा म्हणू लागते, हे काय आहे? तू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतेस आणि ते मात्र निघून गेलेस? सुकन्या म्हणते, हो ना, मी तर या माणसाचं कौतुक करत होते, परंतु फक्त 2 वाक्य कौतुक काही केलं तर याने काही ऐकून न घेता निघूनच गेलेत। असू देत, आजकालची जनरेशनची माणसं अशीच असतात। चल आपण याचा विचार नाही करायचा। असं म्हणत सुकन्या आता खाली पडलेला मोबाईल उचलते आणि नेहाला म्हणते, चल आपण मंदिरात प्रदक्षिणा घालू। आता सुकन्या आणि नेहा तिथून निघून जातात। त्या अगोदर अद्वैतने सुद्धा एक मोबाईल उचललेला असतो। खरं तर अद्वैतचाही मोबाईल खाली पडलेला असतो आणि सुकन्याचाही। दोघंही मोबाईल घेतात आणि आपापल्या कामाला निघून जातात। तर इकडे रोहिणी आत्या आणि राहुल निघालेले असतात। रोहिणी आत्या फोनवर बोलत म्हणतात, हो आम्ही येतच आहोत, तोपर्यंत तू फक्त त्या वेळेवर लक्ष ठेव। असं म्हणत रोहिणी आत्या फोन ठेवतात आणि राहुलला म्हणू लागतात, राहुल अजूनपर्यंत ती नंबर प्लेट त्या वेड्याकडेच असावी। तुला आठवतंय ना, ज्या गाडीने कलाला उडवलं आहे त्या गाडीची नंबर प्लेट त्या वेड्याकडे आहे आणि आपण किती शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ती नंबर प्लेट आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीये। आणि ती नंबर प्लेट जर पोलिसांना सापडली तर मग मात्र पोलिसांना माझ्यापर्यंत पोहोचणं अवघड नाहीये। पोलीस माझ्यापर्यंत कुठल्याही क्षणी पोहोचू शकतात आणि म्हणूनच अगोदर आपल्याला ती नेम प्लेट आपल्या हाती घ्यावी लागेल। काही करून ती नेम प्लेट मिळवावीच लागेल आणि त्यासाठी तो वेडा आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे। आणि आज जर तो वेडा आपल्या हातून निसटला तर मग मात्र तो पुन्हा भेटणं खूप अवघड होऊन बसेल। तर आता राहुल म्हणतो, हो मम्मा आपण जातच आहोत। रोहिणी आत्या चिडतात आणि म्हणू लागतात, अरे तू गाडी तर फास्ट चालव। असं म्हणत आता रोहिणी आत्या राहुलला गाडी फास्ट चालवायला सांगतात आणि आता वेड्याला शोधण्यासाठी रोहिणी आत्या आणि राहुल निघालेले असतात। तर इकडे मंदिरापाशी अद्वैत उभा असतो आणि त्याचवेळी अद्वैत मोबाईल पाहतो। तर त्यावेळी अद्वैतच्या मोबाईलवर हार्ट असतं। आता हार्टचा वॉलपेपर पाहून अद्वैत म्हणू लागतो, हे काय, हार्टचा वॉलपेपर? हा तर मोबाईल माझा नाही आहे, मग माझा मोबाईल कुठे आहे? आता अद्वैतला काहीच कळत नाही आणि म्हणूनच अद्वैत आता आपलं लोकेशन पाहण्यासाठी आपल्या वॉचमध्ये मोबाईल लोकेशन सर्च करतो। आता मोबाईलचं लोकेशन हे टेम्पल दाखवत असतं। अद्वैत म्हणू लागतो, हे लोकेशन तर टेम्पल असंच दाखवत आहे, याचाच अर्थ माझा मोबाईल मंदिरातच आहे। आणि म्हणूनच अद्वैत मंदिराच्या दिशेने निघालेला असतो। आता लोकेशन पुढे पुढे पाहत अद्वैत सुकन्यापर्यंत येऊन पोचतो। परंतु त्याचवेळी सुकन्या आता देवीच्या मंदिरात प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते। आता अद्वैतचं लोकेशन तिच्या मागे मागेच दाखवत असतं आणि म्हणूनच नकळतपणे का होईना परंतु देवीच्या मंदिरात अद्वैतनेही प्रदक्षिणा पूर्ण केलेली असते। आता सुकन्याची प्रदक्षिणा पूर्ण झालेली असते। आता सुकन्या निघत असते। त्याचवेळी अद्वैतचं लोकेशन हे सुकन्यापर्यंतच दाखवत असतं आणि म्हणूनच शेवटी अद्वैत सुकन्याचा हात पकडतो। सुकन्या मागे वळून पाहते तर अद्वैतने हात पकडलेला असतो, परंतु तिला काहीच कळत नाही। त्याचवेळी नेहा येते आणि म्हणू लागते, ओ हॅलो, तुम्ही हात का पकडला आहे? प्लीज हात अगोदर सोडायचा। अद्वैत सुकन्याचा हात सोडतो। सुकन्या म्हणते, अरे तुम्ही मला थँक्यू म्हणायला आलात तर? म्हणजे मगाशी तुम्हाला बोलता आलं नाही म्हणून तुम्ही आत्ता आला असाल ना? अद्वैत म्हणतो, नाही, तुम्ही माझा मोबाईल द्या। आता सुकन्या हसतच म्हणू लागते, तुमचा मोबाईल आणि मी देऊ? अहो माझ्याकडे कसं असेल? माझा मोबाईल माझ्या पर्समध्ये असतो, मग मला सांगा तुमचा मोबाईल मी का घेईन?
तसंही ज्यावेळी आपली धडक झाली त्यावेळी तर माझा मोबाईल माझ्या बॅगमध्येच होता, मग तुमचा मोबाईल घेण्याचा प्रश्नच येत नाही. अद्वैत म्हणतो, तुम्ही त्याच आहात ना, मगाशी मला धडकला होता. तर आता सुकन्या म्हणते, हो मीच आहे. अद्वैत म्हणतो, मग माझा मोबाईल द्या. सुकन्या म्हणते, अहो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी तुमचा मोबाईल घेतला नाहीये आणि मी का खोटं बोलेन. अद्वैत म्हणतो, माणसं खोटं बोलू शकतात, परंतु ही मशीन का खोटं बोलेल. माझी मशीन हे टेम्पल हेच लोकेशन दाखवत आहे, हवं तर तुम्ही बघा ना. आता अद्वैत आणि सुकन्या यांचं प्रेमळ भांडण चालू असतं. अद्वैत सुकन्याकडे मोबाईलसाठी आग्रह करतो. सुकन्या म्हणते, शांत व्हा तुम्ही, बरं शांत व्हा बरं. अहो तुम्ही किती घाबरलाय, किती पॅनिक झालाय. एवढं पॅनिक व्हायची काहीच गरज नाही, असेल इथेच कुठेतरी. अद्वैत म्हणतो, इथेच कुठेतरी नाही, तुमच्याच बॅगमध्ये आहे, तुम्ही देताय ना माझा मोबाईल. सुकन्या म्हणते, अहो खरंच मी तुमचा मोबाईल घेतला नाही आहे आणि मी तुमचा मोबाईल का बरं घेईन सांगा ना. माझ्याकडे मोबाईल आहे, मग तुमचा का घेईन. अद्वैत म्हणतो, तुम्ही अगोदर पर्समध्ये शोधा बरं. आता सुकन्या पर्स उघडते आणि म्हणू लागते, सापडलं. असं म्हणत ती अद्वैतच्या समोर टिकटॅकची गोळी देत असते. अद्वैत म्हणतो, हे काय आहे. सुकन्या म्हणते, अहो औषध वगैरे नाही आहे, साधी चॉकलेटची गोळी आहे, तुम्ही जिभेखाली ठेवा म्हणजे शांत व्हाल. अहो तुम्ही किती बिथरून गेलाय. अद्वैत म्हणतो, अहो तुमच्या अशा उपायांची किंवा तुमच्या अशा मदतीची मला गरजच नाही आहे, मला फक्त माझा मोबाईल हवा आहे. सुकन्या म्हणते, अहो पण तो मोबाईल माझ्याकडे नाहीच आहे. अद्वैत म्हणतो, माझा मोबाईल तुमच्याचकडे आहे. नेहा म्हणते, पण आम्ही तुमचा मोबाईल का बरं घेऊ, तुमच्या हातात आहे ना तुमचा मोबाईल. अद्वैत म्हणतो, हा मोबाईल माझा नाही आहे. असं म्हणत तो सुकन्याला मोबाईल दाखवतो. त्यावेळी सुकन्याच्या लक्षात येतं की हा मोबाईल तर आपलाच आहे. सुकन्या म्हणते, अरे बापरे, हा तर माझा मोबाईल आहे आणि माझा मोबाईल तुम्ही का घेतलाय. अद्वैत म्हणतो, मी का घेईन तुमचा मोबाईल, आणि हो तुमचा मोबाईल घेण्याची मला काहीच गरज नाही, मी असे 56 मोबाईल विकत घेऊन देऊ शकतो. तर आता सुकन्या म्हणू लागते, हो असाल तुम्ही तर ग्रेट. असं म्हणत सुकन्या तिथेच थांबते. तर अद्वैतला हे वाक्य काळजापर्यंत पोचतं, कारण अद्वैतला कलासोबतचे क्षण आठवतात. अद्वैत नेहमीच कलाला म्हणायचा, तुला माहीत आहे ना मी कोण आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर. आणि कलासुद्धा अद्वैतचीच ॲक्टिंग करायची. हे सर्व काही आता अद्वैतला आठवू लागतं. सुकन्या आता अद्वैतला भानावर आणते आणि म्हणू लागते, काय झालं, कुठे हरवलात, हा घ्या तुमचा मोबाईल. असं म्हणत आता अद्वैतचा मोबाईल सुकन्या त्याच्या हातात देते. अद्वैत कलाच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो. आता अद्वैत तसाच निघालेला असतो. त्याचवेळी सुकन्या आवाज देत म्हणते, हॅलो, अहो माझा मोबाईल तरी द्या. आता अद्वैत सुकन्याचा मोबाईल तिच्या हातात देतो आणि काही न बोलता तिथून निघून जातो. आता हे पाहून नेहा सुकन्याला म्हणते, हे काय आहे, हा माणूस असा कसा असू शकतो. तर सुकन्या म्हणते, हो ना, मगाशी एवढं सगळं घडून गेलं, मला वाटलं थँक्स वगैरे बोलेल, परंतु काहीच नाही. सुकन्या म्हणते, असू देत, तू एवढा विचार करू नकोस, पण तू शांत हो, चल आपण थोडा वेळ मंदिरात बसू. असं म्हणत आता सुकन्या आणि नेहा मंदिरात बसण्यासाठी निघून जातात. इकडे अद्वैत गाडीपाशी येतो. त्याचवेळी आबा येतात. आता रॉकेट आबांना घेऊन येतो. आबा व्हीलचेअरवर असतात आणि अद्वैतला आवाज देतात. अद्वैत म्हणतो, आबा हो कुठे होता तुम्ही, किती वेळ झालाय. आबा म्हणतात, अरे ओटीचं सामान आणण्यासाठीच गेलो होतो, चल आपण दोघेही एकत्रच मंदिरात जाऊ. तर अद्वैत आबांना म्हणतो, नाही आबा, मी आता मंदिरात नाही येऊ शकत, मला महत्त्वाचा फोन करायचा आहे. आबा म्हणतात, बरं ठीक आहे, माझी इच्छा होती आणि म्हणून तू इथपर्यंत आलात, हेच माझ्यासाठी खूप आहे, चल आलोच मी. असं म्हणत आता आबा मंदिराच्या दिशेने निघालेले असतात. आता आबांना रॉकेट देवीआईच्या मंदिरात घेऊन जात असतो. तर दुसरीकडे सुकन्या आणि नेहा देवीआईच्या मंदिरात बसलेल्या असतात. आणि त्याचवेळी आता सुकन्या मोबाईल पाहते आणि नेहाला म्हणू लागते, कशी माणसं असतात ना. तर नेहा म्हणते, हो ना, हा माणूस तर खरंच खूप विचित्र होता. तर त्याचवेळी आता आबांना घेऊन रॉकेट देवीआईच्या मंदिरात आलेला असतो. आता आबा देवीआईच्या मंदिरात येताच गुरुजी त्यांना नमस्कार करत म्हणतात, आबासाहेब कसे आहात तुम्ही. आबा म्हणतात, मी अगदी ठीक आहे. आता आबा देवीआईच्या मंदिरात आणलेली ओटी गुरुजींजवळ देतात आणि त्यानंतर काही पैसे तिथे फंडपेटीत टाकत असतात. परंतु त्याचवेळी फंडपेटीत ज्या ठिकाणी पैसे टाकत असतात त्याचा फतरा आबांच्या हाताला लागतो आणि त्यांच्या हाताला जखम झालेली असते. ह्या वयात त्यांना ती जखम पुरेशी असते. आता त्या जखमेमुळे त्यांना खूप त्रास होत असतो आणि रक्तही वाहत असतो. आणि हे दृश्य ज्यावेळी सुकन्या पाहते त्यावेळी धावत पळत ती आबांच्या बाजूला येऊन बसते आणि तो हात हातात घेत म्हणते, आजोबा अहो किती रक्त जाते, कोणीतरी पाणी द्या ना. आता रॉकेट ग्लासातून पाणी घेऊन येतो. सुकन्या लगेच ते बोट पाण्यात टाकते आणि म्हणू लागते, आजोबा थोडं झोंबेला, परंतु तुम्हाला लवकर बरं वाटेल. असं म्हणत सुकन्या आजोबांची म्हणजेच आबांची काळजी घेत असते. सुकन्या म्हणू लागते, अरे बापरे, अजूनही रक्त वाहते, काहीतरी करावं लागेल.
त्याचवेळी सुकन्या आता देवी आईच्या मंदिरात असणाऱ्या हळदी कुंकवाच्या करंट्यातील हळद घेते आणि आजोबांच्या जखमेवर लावत म्हणते, आजोबा थोडं झोंबेल, थोडा त्रास होईल, प्लीज सहन करा हा, पण तुम्हाला हळदीने नक्कीच बरं वाटेल. असं म्हणत सुकन्याने हळद लावलेली असते, परंतु रक्त काही थांबत नसतं. सुकन्या म्हणू लागते, रक्त तर अजूनही थांबत नाहीये. नेहा म्हणते, अगं तू बँडेज कर ना. सुकन्या म्हणते, अगं केलं असतं, परंतु नेहमीची पर्स मी आणलीच नाहीये. बँडेज तर नेहमीच्याच पर्समध्ये आहे. आता सुकन्या विचार करू लागते. सुकन्या नेहाला म्हणते, तू हात पकड बरं. असं म्हणत आता सुकन्या देवी आईच्या मंदिरात असणारा हार आणि त्याच्यातील आंब्याचं पान, ती आता आंब्याचं पान काढते आणि आजोबांच्या हाताला बांधते आणि ते आंब्याचं पान पडू नये यासाठी ती वरती धागाही बांधते. देवी आईच्या हाराचा उपयोग तिने आबांच्या जखमेसाठी केलेला असतो. हे पाहून आबांना तिचं कौतुक वाटू लागतं. आबा मनाशीच म्हणतात, किती हुशार मुलगी आहे ही, आणि हिला तर माणुसकीची जाणीवही आहे. नाहीतर आजकालच्या जगात असं कोण कोणासाठी करतं, आणि तेही एका परक्या माणसासाठी. पण हिने मात्र हुशारीने माझ्या जखमेतील रक्तही थांबवलं आणि अगदी मायेने आपुलकीने काळजीही घेत आहे. सुकन्या आबांना म्हणू लागते, आजोबा आता जखम लवकरच बरी होईल, हळद जखमेला नीट लागेल आणि तुम्हालाही त्रास होणार नाही. पण हो, 2 दिवस यांना पाण्यात हात घालायला देऊ नका. रॉकेट म्हणतो, हो अजिबातच काळजी करू नका. तर आता आबा हळूहळू आपला हात सुकन्याच्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणू लागतात, सुखी राहा पोरी. देवी आईच्या मंदिरात आता देवी आईप्रमाणे आबांनीही सुकन्याला आशीर्वाद दिलेला असतो. सुकन्याने अगदी मनापासून आबांची काळजी घेतलेली असते. आता आबा देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि जायला निघतात. आता ज्यावेळी आबांना रॉकेट गाडीजवळ घेऊन येतो त्यावेळी आबांचा हात पाहून अद्वैत घाबरतो आणि विचारतो, आबा काय झालं तुमच्या हाताला? तर आबा म्हणू लागतात, अरे काही नाही, थोडासा दानपेटीचा पत्रा लागला, परंतु तिथे एक मुलगी होती, तिने प्रसंग सावधान बाळगत तिने माझ्या जखमेची एवढी काळजी घेतली की आता तिने हळद लावली आहे, त्यामुळे मला त्रास नाही होत आहे. तर आता हे ऐकल्यानंतर अद्वैत म्हणतो, हळद हळद कुठून मिळाली? तर रॉकेट म्हणू लागतो, मंदिरात होती तीच हळद. अद्वैत म्हणतो, मंदिरातील हळद म्हणजे तिथे किती जणांनी त्या हळदीला हात लावला असेल आणि त्यामुळे तुम्हाला काही दुसरा त्रास झाला तर? नाही आबा, आपण घरी जाऊ आणि अगदी तुमची व्यवस्थित काळजी घेऊ, त्याला बँडेज करू, औषध लावू आणि हो तुम्हाला टीटीचं इंजेक्शनही घ्यावं लागेल. किती पावळट लोक असतात ही. असं म्हणत अद्वैत आता आबांची काळजी घेत त्यांना घेऊन तिथून निघून जातो. तर इकडे सुकन्याला नेहा म्हणू लागते, सुखी अगं विसरली आहेस का? आज तुझा इंटरव्ह्यू आहे आणि वेळेत पोचायला हवं. सुकन्या म्हणते, हो. असं म्हणत सुकन्या आणि नेहा पुन्हा एकदा देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि आता तिथून जायला निघतात. आता ज्यावेळी सुकन्या आणि नेहा निघत असतात आणि इकडे अद्वैत आणि आबाही तिथून निघालेले असतात, तर त्याचवेळी रोहिणी आत्या आणि राहुल मंदिरापाशी आलेले असतात. आता घाईघाईने रोहिणी आत्या त्या माणसाला फोन करतात आणि विचारतात, कुठे आहे तो माणूस? तर त्याचवेळी तोच माणूस रोहिणी आत्यांच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणू लागतो, सापडलीस. असं म्हणत तो मोठ्यानेच ओरडतो. आता मात्र रोहिणी आत्याही घाबरतात आणि म्हणू लागतात, तू? आता रोहिणी आत्या त्या वेड्या माणसाला पाहतात. त्यावेळी रोहिणी आत्यांना त्यांचा भूतकाळ आठवतो. रोहिणी आत्यांनी ज्यावेळी कलाला उडवलेलं असतं आणि त्याचवेळी या माणसाने सर्व अपघात पाहिलेला असतो आणि ज्यावेळी रोहिणी आत्या एका ठिकाणी गाडी लावतात त्याचवेळी रोहिणी आत्यांच्या गाडीची नंबर प्लेट खाली पडते आणि तो म्हणू लागतो, तू उडवलंयस असं म्हणत तो रोहिणी आत्यांना दोष देत असतो. रोहिणी आत्यांचं सत्य त्याला कळालेलं असतो. तो रोहिणी आत्यांना म्हणू लागतो, मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन. आता रोहिणी आत्या घाबरतात, परंतु त्याच ठिकाणी राहुल येतो. रोहिणी आत्या राहुलला म्हणतात, राहुल या माणसाला मार, कारण या माणसाने मला कलाला उडवताना पाहिलं आहे आणि त्याची नंबर प्लेट याच्याचकडे आहे. आता राहुल त्या काकांना मारू लागतो, परंतु कसं बसं काका आपला जीव वाचवत राहुल आणि रोहिणी आत्यांच्या हातून सुटका करून घेत तिथून निघून जातात. हे सगळं काही रोहिणी आत्यांना आठवतं. रोहिणी आत्या म्हणू लागतात, राहुल हाच माणूस आहे. आता राहुल त्या काकांना मारायला घेतो त्यावेळी त्यांच्या हातातील पिशवी खाली पडते आणि त्यातील नंबर प्लेट बाहेर पडते. आता रोहिणी आत्यांचं लक्ष त्या नंबर प्लेटकडे जातो आणि त्या नंबर प्लेटवरचा नंबर आणि ती नंबर प्लेट पाहून रोहिणी आत्यांच्या लक्षात येतं, ही तीच नंबर प्लेट आहे जी गाडी माझी होती आणि मीच कलाला उडवलं होतं. आणि म्हणूनच आता रोहिणी आत्या ती नंबर प्लेट घ्यायला पुढे जातात, परंतु त्याचवेळी काही माणसं रोहिणी आत्यांना दिसतात आणि रोहिणी आत्या मागे येतात. इकडे राहुल आता काकांना खूप मारत असतो
आणि त्यांना मारून टाकण्यासाठी त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत असतो. राहुल म्हणू लागतो, आज तुमची सुटका नाही. तर दुसरीकडे सुकन्या धावत पळत इंटरव्ह्यूसाठी निघत असते. ती देवयाईच्या मंदिरातील पायऱ्या उतरत असते आणि त्याचवेळी सुकन्याचं चप्पल तुटतं. सुकन्या पाहते आणि म्हणू लागते, हे गे नेहा, अगं बघ ना, ही चप्पल आताच तुटायला हवं होतं का? अरे बापरे, आता काय करू? आता सुकन्या काय करावं तिला काहीच कळत नसतं. तर इकडे राहुल त्यांना मारण्याचा प्रयत्न करत असतो. रोहिणी आत्या म्हणू लागतात, राहुल अरे काय बघतोयस? तिथला दगड घे आणि घाल त्यांच्या डोक्यात. आता राहुल त्या काकांच्या डोक्यात दगड घालण्यासाठी घ्यायला जातो आणि दगड घेऊन त्यांच्या डोक्यात घालणार. तर इकडे सुकन्या आपलं चप्पल नीट करते आणि निघत असते. आता राहुल त्यांच्या डोक्यात दगड घालणार, परंतु कसं बसं देवयाईच्या कृपेने पुन्हा एकदा त्यांनी आपली सुटका करून घेतलेली असते. इकडे मात्र रोहिणी आत्या आणि राहुल घाबरतात. कोणालाही आपलं सत्य कळू नये म्हणून ते निघून जातात. काका मात्र धावत पळत असतात आणि त्याचवेळी त्यांचा तोल जातो. इकडे सुकन्या मंदिराच्या बाहेर येत असते आणि त्यावेळी ती त्या काकांना पाहते. खरं तर सुकन्या त्या काकांना ओळखत असते. सुकन्या नेहाला म्हणते, काका असं म्हणत सुकन्या काकांकडे येते, त्यांना शांत करते आणि म्हणू लागते, काका काय झालंय? का होतोय तुम्हाला एवढा त्रास? तर काका म्हणू लागतात, तो माणूस तिला मी पाहिलं आहे, त्यांनीच उडवलं. सुकन्या म्हणते, कोणी उडवलंय? काय झालंय काका? तर तिथे जमलेली सर्वजण आता सुकन्याला विचारतात, तुम्ही ओळखता का यांना? त्यांना काय होतंय? सुकन्या म्हणते, मी या काकांना ओळखते, तुम्ही काळजी करू नका. सुकन्या म्हणते, काका तुम्हाला आता डॉक्टरकडे जावं लागेल, चला मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते. नेहा म्हणते, सुकी अगं आज तुझा इंटरव्ह्यू आहे, मी घेऊन जाईन काकांना डॉक्टरकडे, तू जा बरं. सुकन्या म्हणते, नाही, मला इंटरव्ह्यूपेक्षा काकांची तब्येत महत्त्वाची आहे. तर नेहा म्हणू लागते, सुकी अगं मी आहे ना, मी घेऊन जाईन काकांना डॉक्टरकडे. असं म्हणत सुकन्या आता काकांना सावरते आणि म्हणू लागते, काका तुम्हाला नेहा डॉक्टरकडे घेऊन जाईल, मी येतेच थोड्या वेळात. असं म्हणत सुकन्या आता इंटरव्ह्यूसाठी निघालेली असते. तर दुसरीकडे आबा, अद्वैत, रॉकेट सर्वजण घरी येतात. आबा रॉकेटला म्हणतात, रॉकेट इंटरव्ह्यूसाठी आलेल्या मुली आल्या असतीलच ना? रॉकेट म्हणतो, हो बाहेर बसल्या आहेत. आबा म्हणतात, मग त्या सगळ्यांसाठी चहा घेऊन जा आणि हो उगाच चहा देत असताना बडबड करत बसवू नको. रॉकेट म्हणतो, आलं लक्षात, उगाच वायफळची बडबड नाही करायची. असं म्हणत आता रॉकेट त्यांना चहा देण्यासाठी निघून जातो. तर अद्वैतने आता इंटरव्ह्यूला सुरुवात केलेली असते. पहिली मुलगी येते. आता अद्वैत तिची प्रोफाईल पाहतो आणि तिला विचारतो, तुमचा एक्सपिरियन्स? तर ती म्हणू लागते की मी ICU मध्ये काम केलं आहे आणि त्यामुळे पेशंटची काळजी कशी घ्यायची हे मला माहीत आहे. अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्हाला फोन करून कळवू. तर त्यानंतर आता दुसरी मुलगी येते. आता दुसरी मुलगी अद्वैतला शांतपणे म्हणू लागते, पेशंटची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. त्याचं डाएट, औषध पाणी या सर्वच गोष्टी पेशंटसाठी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या वेळच्या वेळी होणं खूप गरजेचं असतं आणि या गोष्टी मी अगदी व्यवस्थितपणे फॉलो करू शकते. अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, आम्ही तुम्हाला कळवू. असं म्हणत आता अद्वैतने तिसऱ्या मुलीला इंटरव्ह्यूसाठी बोलावलेलं असतं. असं एक एक करत अद्वैत प्रत्येक मुलीची इंटरव्ह्यू घेत असतो. आता आबाही इंटरव्ह्यूच्या ठिकाणी असतात. अद्वैत प्रत्येकीला प्रश्न विचारत असतो. प्रत्येक जण आबांची कशा प्रकारे काळजी घेऊ शकतात हे अद्वैतला पाहायचं असतं आणि म्हणूनच अद्वैतने ही इंटरव्ह्यू ठेवलेली असते. आता इंटरव्ह्यू घेत असताना अद्वैत प्रत्येकीची प्रोफाईल पाहत असतो आणि ते आबांची काळजी घेऊ शकतात का हेही पाहत असतो. आता एक एक इंटरव्ह्यू झालेले असतात. रॉकेट येतो. तर आता अद्वैत म्हणू लागतो, रॉकेट आता इंटरव्ह्यूचा वेळ संपत आला आहे. असं म्हणत अद्वैत म्हणू लागतो की आता मला पुढची कामं करायची आहेत आणि त्याचवेळी अद्वैत आबांना रूममध्ये घेऊन जाणार. आता त्याचवेळी सुकन्या ही चांदेकर मेन्शनपर्यंत पोचलेली असते. सुकन्या धापा टाकतच दरवाजापर्यंत येते आणि म्हणू लागते, मी आत येऊ शकते का? आता सुकन्या दरवाजावर येताच अद्वैतच्या काळजाची धडधड वाढलेली असते. तर दुसरीकडे सुकन्याचेही हृदयाने दोघेही पुन्हा एकदा समोरासमोर आलेले असतात. अद्वैतला पाहताच सुकन्याच्या काळजाची धडधड वाढते. तिला मात्र काहीच कळत नसतं. अद्वैत मात्र सुकन्याकडे पाहत असतो आणि सुकन्या अद्वैतकडे. दोघेही एकमेकांकडे पाहत असतात आणि हे दृश्य आबा पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, लक्ष्मीच्या पावलांनी नकळतपणे सुकन्याने आता चांदेकरांच्या कुटुंबात प्रवेश केलेला असतो. सुकन्या अद्वैतला म्हणू लागते, आज जो तुम्ही इंटरव्ह्यू ठेवला आहे त्याच इंटरव्ह्यूसाठी मी आले आहे. तर अद्वैत सुकन्याला म्हणतो, तुम्ही इंटरव्ह्यूला आला आहात आणि इंटरव्ह्यू ठेवला होता कारण तुम्हाला उशीर झाला आहे. तर सुकन्या म्हणते, किंचितच उशीर झाला आहे ना? अद्वैत म्हणतो, किंचित नाही, तुम्हाला अर्धा तास उशीर झाला आहे आणि म्हणूनच तुमची इंटरव्ह्यू नाही होऊ शकत. आता सुकन्या अद्वैतला रिक्वेस्ट करू लागते,
तर त्यानंतर सर्वच मुली बाहेर बसून असतात. तर अद्वैत म्हणू लागतो, आबासाहेब चांदेकर यांची नर्स म्हणून ज्या मुलीला आम्ही सिलेक्ट केलं आहे तिचं नाव आहे. आता सुकन्या अद्वैतकडे पाहत असते. तर त्यानंतर सुकन्या आता घरी निघून जाते आणि नेहाला म्हणू लागते, जो माणूस आपल्याला मंदिरात भेटला होता त्याच माणसाच्या घरी आज इंटरव्ह्यू होती. तर नेहा म्हणते, किती विचित्र माणूस आहे तो, मला तर त्याला पाहिल्यानंतर काही वेगळंच होतं. तर नेहाचं हे बोलणं ऐकून आता सुकन्याही म्हणू लागते, हो ना, मला सुद्धा त्याला पाहिल्यानंतर अगदी वेगळ्याच फिलिंग होतात. नेहा म्हणते, म्हणजे? तर सुकन्या म्हणू लागते, त्याला पाहिल्यानंतर माझ्या हृदयाची एक वेगळीच धडधड होत असते. मला काहीच कळत नाहीये की असं का होतं. आता सुकन्याच्या या बोलण्याचा नेहा विचार करू लागते. आता या सगळ्या गोष्टींचा उलगडा कशा प्रकारे होईल आणि अद्वैतने ज्या नर्सला अपॉइंट केलेलं असेल ती सुकन्याच असेल का, म्हणजेच आपली दुसरी कला, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.